नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मनसराम सोनवणे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सटाणा। मी प्राध्यापक सचिन पवार, वाणिज्य विभाग। आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये TY.BCom व्यवसाय प्रशासन पेपर 2 या विषयाच्या प्रकरण 2 भरती आणि निवड या प्रकरणातील भरती या मुद्द्याच्या बाबत माहिती पाहणार आहोत। तर या प्रकरणाला सुरुवात करण्याआधी आपण या मागील लेक्चरमध्ये कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास केला होता याचा एक मागोवा आपण घेऊ। यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये भरतीचा अर्थ आणि व्याख्या आपण बघितली होती। त्याच्यानंतर कर्मचारी भरतीचे मार्ग आपण बघितले होते। त्याच्यामध्ये मग अंतर्गत भरतीचे मार्ग आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते। आता आपण या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ते भरतीची अर्थ आणि व्याख्या पुनश्च एकदा आपल्याला बघावी लागेल। त्याच्यानंतर कर्मचारी भरतीचे मार्ग आणि या कर्मचारी भरतीच्या मार्गामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये अंतर्गत भरतीचे मार्ग बघितले होते। आता या लेक्चरमध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायचे आहेत ते बहिर्गत मार्ग। म्हणजे काय, व्यवसाय संस्थेसाठी आवश्यक असणारे जे कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भरती करण्यासाठी अंतर्गत मार्गांशिवाय बहिर्गत कोणते मार्ग आहेत याचा अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे। तर याच्या आधी आपण एक रिव्हिजन म्हणून भरती म्हणजे काय, तर योग्य व पात्रताधारक कर्मचाऱ्यांना व्यवसाय संस्थेकडे आकृष्ट करण्याची प्रक्रिया म्हणजे भरती होय। तसेच समाजातील जे संभाव्य उमेदवार असतील या संभाव्य उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना व्यवसाय संस्थेकडे ज्या रिकाम्या जागा असतील त्या रिकाम्या जागांसाठी अर्ज पाठवण्यासाठी प्रवृत्त करण्याची प्रक्रिया म्हणजे भरती होय। की कोणी दिलेली व्याख्या आहे, तर एडविन बी फ्लिपो आहे यांनी दिलेली ही व्याख्या आहे। आणि आपली त्याप्रमाणेच एक टॅगलाईन जी होती ती की योग्य कर्मचाऱ्यांची भरती व निवड करणे म्हणजे व्यवसायाचे अर्धे यश निश्चित करणे होय। हे आपण मागच्या लेक्चरमध्येही याच्याबाबत भरपूर चर्चा केली होती की योग्य कर्मचाऱ्याची जर आत्ताच निवड झालेली असेल तर भविष्यामध्ये तो कर्मचारी आपल्या व्यवसाय संस्थेसाठी योग्य ते बहुमोल योगदान देऊन आपल्या व्यवसाय संस्थेच्या नावलौकिकात भर घालण्यात नक्कीच मदत करत असतो। त्याच्यानंतर ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत कर्मचारी भरतीचे जे मार्ग होते त्या मार्गापैकी आपण अंतर्गत भरतीचे मार्ग मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते। या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत कर्मचारी भरतीचे बहिर्गत मार्ग। तर मग या बहिर्गत मार्गांमध्ये पहिला जो मार्ग आहे तो भूतपूर्व कर्मचारी भरतीच्या अंतर्गत स्रोतांचा विचार केल्यानंतर असे लक्षात येते की या स्रोतांचा वापर करण्यावर निश्चित काही मर्यादा आहेत। त्यामुळे कार्यालयीन ज्या रिक्त जागा असतात त्या रिक्त जागा भरण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन विभागाला भरतीच्या बहिर्गत स्रोतांचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा लागतो। मग विशिष्ट व योग्यता किंवा प्रशिक्षण किंवा कौशल्य असणारे कर्मचारी मिळवण्याकरता प्रामुख्याने काय करावं लागतं, बहिर्गत मार्गांचा अवलंब करावा लागतो। मग याच्यामध्ये पहिला जो मार्ग आहे तो भूतपूर्व कर्मचारी। आता भूतपूर्व कर्मचारी म्हणजे कोण, की नोकरीमधून काढून टाकलेल्या किंवा स्वतःहून नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांना आपण काय म्हणतो, भूतपूर्व किंवा जुने कर्मचारी किंवा माजी कर्मचारी आपण असं म्हणतो। की असे कर्मचारी की जे स्वतःहून नोकरी सोडून गेलेले आहेत किंवा असे काही कर्मचारी असतील की त्यांना व्यवसाय संस्थेने काढून टाकलेले असतील तर अशा कर्मचाऱ्यांना आपण काय करतो, भूतपूर्व कर्मचारी म्हणून ओळखलं जातं। तर मग अशा कर्मचाऱ्यांपैकी जे स्वतःहून नोकरी सोडून गेलेले असतील अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू होण्यास निमंत्रण दिले जाते, बरोबर। रुजू होण्यास जर ते इच्छुक असतील तर अशा कर्मचाऱ्यांना त्यांचं मागील रेकॉर्ड तपासून पुनश्च एकदा काय केलं जातं, व्यवसाय संस्थेमध्ये भरती केलं जातं।
तर हे भूतपूर्व कर्मचाऱ्यांच्या बद्दल आपल्याला ही माहिती सांगता येईल. त्याच्यानंतर कर्मचारी यांचे मित्र व नातेवाईक. तर व्यवसाय संस्थेत रिक्त झालेल्या जागांची माहिती ही व्यवसाय संस्थेतील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली जाते व त्यांना त्यांचे नातेवाईक असतील किंवा मित्र असतील यांना या जागांसाठी भरती करण्यासाठी जी काय केली शिफारस करण्यास सांगितलं जातं. मग यामधून काय होते की यामधून योग्य व्यक्तीची निवड हा एक बहिर्गत भरतीचाच मुख्य काय आहे स्रोत आहे. याचा काय फायदा होता तर कर्मचाऱ्यांचे मित्र व नातेवाईक यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे सद्यस्थितीतील कर्मचाऱ्यांची व्यवस्थापनाबद्दलची काय होते आत्मीयता व जिव्हाळा यात वाढ होते. तसेच ओळखीतून कर्मचाऱ्यांची नेमणूक झाल्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांनाही सहकारी वर्गाबरोबर काम करताना काय होतं एकदम नवखेपणा जाणवत नाही. यामुळे काय फायदा होतो की कर्मचाऱ्यांना संस्थेमधील रिक्त पदांची स्वरूप व त्यांची आवश्यकता याबद्दल पूर्ण जाणीव असते आणि म्हणूनच ते योग्य व पात्रताधारक कौशल्यधारक काय करतात मित्र व काय करतात नातेवाईकाची शिफारस व्यवसाय संस्थेस भरती करण्यासाठी सांगितली जाते. ठीक. याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की कार्यालयात अर्ज करणारे उमेदवार. आता काय असतं की व्यवसाय संस्थेसाठी आवश्यक असणारे जे कर्मचारी असतील ते आवश्यक असणारे कर्मचारी हे भरतीची जाहिरात देऊनच भरती केलं जातं असं असेल किंवा व्यवसाय संस्थेमध्ये रिक्त जागा असो वा नसो व्यवसाय संस्थेकडे भरती होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांचे अर्ज नेहमीच येत असतात. मग ज्यावेळेस व्यवसाय संस्थेकडे अशा रिक्त पदांची रिक्त पदं होतात आणि नवीन उमेदवारांची आवश्यकता असते त्यावेळेस व्यवसाय संस्था काय करते की आपल्या कार्यालयात आलेले जे अर्ज असतील ते आलेल्या अर्जांची काय करते की पात्रतेनुसार छाननी करून व्यवसाय संस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय करतात मुलाखतीसाठी आमंत्रण देतात आणि त्याच्यातून कर्मचाऱ्यांची काय केली जाते भरती केली जाते. त्याच्यानंतर पुढचं आहे की शैक्षणिक व तांत्रिक संस्था. तर याच्यामध्ये व्यवस्थापनाच्या मध्यम किंवा उच्च स्तरावरील ज्या जागा भरावयाच्या असतात त्या भरत असताना सुयोग्य अधिकारी तसेच तांत्रिक ज्ञान प्रशिक्षण व कौशल्य असणारे तंत्रज्ञ व यंत्रतज्ञ मिळवण्यासाठी दर्जेदार ख्यातनाम अशा विद्यापीठांशी महाविद्यालयांशी किंवा तांत्रिक ज्ञान देणाऱ्या ज्या व्यवसाय संस्था असतील मग IITs असतील आपल्याकडे ग्राउंड लेवलला ITIs असतील अशा संस्थांशी काय ठेवला जातो संपर्क करून अशा आवश्यक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची काय केली जाते व्यवसाय संस्थेमध्ये भरती केली जाते. बरोबर. आणि मग याच्यासाठीच एक प्रसिद्ध आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जे तांत्रिक महाविद्यालय असेल किंवा विद्यापीठ असेल या विद्यापीठांमध्ये एक स्पेशल व्यवसाय संस्थांमध्ये स्पेशल प्लेसमेंट सेल कार्यान्वित असतो. हा प्लेसमेंट सेल काय करतो की आपल्याकडे कोणत्या प्रकारचे पात्रताधारक उमेदवार आहेत आणि आपण ज्या पात्रता इथे महाविद्यालय लेवलला किंवा विद्यापीठ लेवलला शिकवतो आहोत अशा पात्रतांच्या अनुषंगाने असे जे कर्मचारी पात्रधारक उमेदवार ज्या व्यवसाय संस्थांना आवश्यक असतील अशा व्यवसाय संस्थांशी संपर्क साधून काय करत असतात महाविद्यालय लेवलला किंवा विद्यापीठ लेवलला काय करत असतात कॅम्पस इंटरव्ह्यूचं काय करत असतात आयोजन करत असतात. तर हा एक बहिर्गत मार्गाचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे काय शैक्षणिक व तांत्रिक संस्थांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची भरती करणे आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर रोजगार विनिमय केंद्र. आता रोजगार विनिमय केंद्रांच्या बाबतीत रोजगार विनिमय केंद्र ही आधुनिक काळामध्ये काय झालेले आहेत कामगार व कर्मचारी भरतीबाबतचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत. योग्य नोकऱ्यांची माहिती संकलित करणे योग्य नोकऱ्यांची माहिती संकलित करणे व ती उमेदवारांपर्यंत पोहोचविणे तसेच उपलब्ध उमेदवारांची माहिती ही व्यवसाय संस्थेपर्यंत पोहोचविणं या दोघांमधील जी मध्यस्थाची भूमिका ही रोजगार विनिमय केंद्र पार पाडत असतात. म्हणजे काय की व्यवसाय संस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या पात्रता किंवा काय आवश्यक असणारे कर्मचाऱ्याचे कौशल्य याची माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचविणे व उमेदवारांकडे असणारे कौशल्य किंवा तुमच्या पात्रता ज्या असतील
ज्या जागेसाठी भरती करावयाची असेल ते तसे कौशल्यधारक उमेदवारांची माहिती व्यवसाय संस्थांकडे पोहोचविणे याचा मध्यस्थाचा दुवा म्हणून रोजगार विनिमय केंद्र कार्य करत असतात. प्रामुख्याने सरकारी उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांची भरती व रोजगार विनिमय केंद्राद्वारेच केली जाते. काय की सरकारी ज्या उपक्रम असतील या सरकारी उपक्रमांमधील रिक्त जागांची भरती ही मात्र रोजगार विनिमय केंद्रांमार्फतच केली जाते. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रकार मार्ग आहे तो मध्यस्थ संस्था. ह्या ज्या मध्यस्थ संस्था आहेत या मध्यस्थ संस्थांचा रोल आता या आधुनिक व्यवसाय वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. तर आता या मध्यस्थ ज्या व्यवसाय संस्था असतात ज्या पद्धतीनं सरकारी उपक्रमांमध्ये कर्मचारी भरती करावयाची असेल तर रोजगार विनिमय केंद्र भूमिका बजावतात, त्याच पद्धतीनं खाजगी व्यवसाय संस्थांमध्ये जर योग्य पात्रधारक उमेदवारांची नियुक्ती करायची असेल तर मध्यस्थ संस्था ह्या महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसून येतात. तर काय होतं की व्यवसाय संस्थेसाठी मोठ्या स्वरूपात जर व्यवसाय संस्थेचं जर कार्य असेल तर या व्यवसाय संस्थेसाठी कार्यरत नवीन नियुक्त कर्मचारी करायचे असतील तर व्यवसाय संस्थेकडे जर तेवढा वेळेची कमतरता असेल, वेळेचा अभाव असेल किंवा व्यवसाय संस्थेसाठी जास्त खर्चिक असेल तर व्यवसाय संस्था काय करते, मध्यस्थ संस्थांमार्फत कर्मचाऱ्यांची भरती करत असते. मग अशा मध्यस्थ संस्थांद्वारे भरती झालेल्या सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांची जबाबदारी ही त्या मध्यस्थ संस्थेची असते. मग त्यांना रजा देणे, त्यांना दंड करणे, त्याच्यानंतर शिक्षा करणे, कामावरून काढून टाकणे या सर्वसाठी जबाबदार कोण असतं, मग ती मध्यस्थ संस्था असते. तर मग बऱ्याचदा हे मध्यस्थ कराराने मजूर आणतात. ज्या मध्यस्थ संस्था असतात किंवा मध्यस्थ असतात हे मध्यस्थ काय करतात, बऱ्याचदा कराराने मजूर आणतात आणि या मध्यस्थ संस्थांद्वारे व्यवसाय संस्थेसाठी ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते त्यांचं काय काम असतं तर विशेषतः कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी असतील, बागकामासाठी असतील, स्वच्छतेसाठी असतील अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती ह्या मध्यस्थ संस्थांमार्फत केली जाते. यालाच आपण कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर असं सुद्धा म्हणतो की आपण कोणत्या तरी ऑर्गनायझेशनला व्यवसाय संस्था कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकते की बागकामाच्या स्वच्छतेचं काम असेल, आपल्या तिकडे वॉशरूम असतील त्याच्या स्वच्छतेचे कामं असतील किंवा व्यवसाय संस्थेत छोटी मोठी व्यावसायिक ती दुरुस्ती असेल ऑफिसमधील तर त्याच्यासाठीचे आवश्यक असणारे ज्या कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांची भरती मध्यस्थ संस्थांमार्फत केली जाते. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो जाहिरातीद्वारे भरती. व्यवसाय संस्थेसाठी बहिर्गत मार्गातून कर्मचारी भरती करण्याचा सर्वात प्रचलित मार्ग म्हणजे काय, जाहिरात देणं. ही जाहिरात पूर्वीच्या काळी प्रिंट मीडियामध्ये दिली जात असे, रेडिओवर दिली जात असे, आकाशवाणीवर दिली जात असेल, परंतु आता आधुनिक काळामध्ये ही जाहिरात आपल्याला टेलिव्हिजन असेल, त्याच्यानंतर सोशल मीडियाची अनेक साधनं असतील तर या सर्व साधनांवर दिली जाते. आता या जाहिरातीद्वारे काय केलं जातं तर या जाहिरातीमध्ये कोणत्या पदासाठी उमेदवार आवश्यक आहे, त्या उमेदवाराची पात्रता काय असेल, त्या उमेदवाराचा अनुभव काय असेल, तसेच काही पदांसाठीचा पगार किती असेल याबाबतचं सविस्तर माहिती त्या जाहिरातीमध्ये प्रकटनामध्ये दिलेली असते. आणि मग ही प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला योग्य पात्रताधारक उमेदवार काय करतात, अर्ज करतात आणि मग थेट मुलाखतीद्वारे कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. त्याच्यानंतर पुढचं आहे कार्यालय प्रवेशद्वारी भरती. आता कधीकधी व्यवसाय संस्थांना विशिष्ट कार्य करण्यासाठी जर हंगामी स्वरूपाच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता जर भासत असेल तर अशा वेळेस काय करतात, व्यवसाय संस्था आपले जे व्यवसाय संस्थेचे जे मेन गेट असतात, एंट्री गेट असतात, अशा एंट्री गेट्सवर काय लावतात, कच्चे फलक लावतात की हंगामी स्वरूपात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे अशा आशयाचे. आणि मग काय केलं जातं की या बोर्ड्सकडे बघून ज्या समाजातील नागरिकांना कामाची गरज असेल असे नागरिक काय करतात, व्यवसाय संस्थेकडे अर्ज करतात आणि म्हणूनच अर्ज केल्यानंतर आवश्यक असणारे पात्रधारक कर्मचाऱ्यांची काय केली जाते, भरती केली जाते. पण याला मग कार्यालय प्रवेशद्वारी भरती असं का म्हटलेलं आहे तर इथे खूप काही स्किलफुल नॉलेजफुल वगैरे कर्मचाऱ्यांची आवश्यकता नसते. इथे जसं आपण मध्यस्थ संस्थांमार्फत जसं बघितलं की स्वच्छतेच्या कामासाठी, बागकामाच्या स्वच्छतेसाठी किंवा सिक्युरिटी गार्ड असेल, बरोबर, टेम्पररी सिक्युरिटी गार्ड असेल, अशी जी व्यवसाय संस्थेची जी पदं असतात या पदांसाठी कार्यालय प्रवेशद्वारी भरतीचा मार्ग अवलंबण्यात येतो.
तर साधारणतः पद्धतीनं ह्या पद्धतीने आपण जे काही प्रामुख्यानं बहिर्गत भरतीचे जे मार्ग बघितलं, तर साधारणतः पद्धतीनं आपल्याला हे बहिर्गत मार्ग दिसतात. तर साधारणतः आपण आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये काय माहिती मिळवली, तर सारांश रूपाने आपण त्याची माहिती घेऊ. तेच की योग्य कर्मचाऱ्याला व्यवसाय संस्थेकडे आकृष्ट करण्याची प्रक्रिया म्हणजे भरती होय. त्याच्यानंतर योग्य कर्मचाऱ्याची भरती आणि निवड करणं म्हणजेच व्यवसाय संस्थेचं अर्धयश निश्चित करणं होय. याबाबत सविस्तरपणे मागच्या लेक्चरमध्ये माहिती मिळवली होती. आता बहिर्गत भरतीच्या मार्गातून नवीन उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळतात. महत्त्वाचा मुद्दा आहे की बहिर्गत जे मार्ग आहेत, आपण अंतर्गत जे मार्ग बघितले होते की अंतर्गत मार्गामध्ये काय होतं की व्यवसाय संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच बढती देऊन प्रमोशन देऊन त्यांची भरती केली जायची. त्याच्यामुळे नवीन कौशल्यधारक जे उमेदवार असतील त्यांना मात्र संधी मिळत नव्हती. परंतु बहिर्गत जे मार्ग आहे त्या बहिर्गत मार्गातून काय केले जाते की नवीनच कर्मचाऱ्यांची काय केली जाते, निवड केली जाते. त्यामुळे समाजातील जे नवीन पात्रताधारक उमेदवार असतील त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तसेच बहिर्गत भरतीच्या माध्यमातून नवीन तांत्रिक ज्ञान कौशल्य असणारे कर्मचारी व्यवसाय संस्थेस मिळतात. एकदम बरोबर आहे की व्यवसाय संस्थेचं वातावरण ज्या पद्धतीने बदलतं आहे म्हणजे काय, तर व्यवसाय संस्थांमध्ये असणारी स्पर्धा असेल. आपण सर्वांना माहिती की आपण सर्व लोक हे स्पर्धेच्या युगात जगतो आहोत आणि मग या स्पर्धेमध्ये जर एकाच प्रकारच्या वस्तू तयार करणाऱ्या अनेक व्यवसाय संस्था असतात आणि या व्यवसाय संस्थेमध्ये ज्याची वस्तू चांगली असेल, टिकाऊ असेल, भक्कम असेल, गुणवत्तापूर्ण असेल आणि कमी किमतीत ग्राहकांसाठी उपलब्ध असेल तर ग्राहक अशाच वस्तू खरेदी करत असतात. आणि मग अशा ज्या वस्तू उपलब्ध असतील कमी किमतीत गुणवत्तापूर्ण वस्तू जर तयार करायच्या असतील तर व्यवसाय संस्थेकडे त्या प्रकारचे तांत्रिक कौशल्य असणारे कर्मचारी आवश्यक असतात. म्हणून बहिर्गत भरतीच्या मार्गातून नवीन जे उमेदवार येतात, नवीन टेक्नॉलॉजी शिक्षित उमेदवार जे असतात अशा शिक्षित उमेदवार व्यवसाय संस्थेस मिळतात आणि त्याचा फायदा व्यवसाय संस्थेत नक्कीच होतो. त्याच्यानंतर व्यवसाय संस्थेस आवश्यक हंगामी कर्मचाऱ्यांची गरज पूर्ततेसाठी कर्मचारी भरतीचा बहिर्गत मार्ग अतिशय उपयुक्त ठरतो. की कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीनं किंवा हंगामी स्वरूपात जर कर्मचाऱ्यांची भरती करायची असेल तर बहिर्गत स्वरूपाचा मार्ग हा अतिशय उपयुक्त ठरतो. कारण अंतर्गत भरतीच्या मार्गामध्ये आपण हंगामी स्वरूपाचे कर्मचारी नियुक्त करू शकत नाही किंवा भरती करू शकत नाही. तर ते कुठून, कारण अंतर्गत स्रोतामध्ये काम करणारे कर्मचारी आपले नियमित कर्मचारी असतात. म्हणून बहिर्गत मार्गातून हंगामी स्वरूपाचे कर्मचारी जर आपल्याला नियुक्त करायचे असतील, व्यवसाय संस्थेला नियुक्त करायचे असतील तर बहिर्गत मार्ग हा अतिशय उपयुक्त ठरत असतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला सारांश ह्या सांगता येईल. यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे शिकायचं आहे ते निवड. आत्तापर्यंत आपण काय बघितली, भरती म्हणजे काय की व्यवसाय संस्थेसाठी आवश्यक कर्मचारी शोधणं. आता अशा शोधलेले जे कर्मचारी असतील किंवा उमेदवार असतील, या उमेदवारांची निवड कशी करायची याचा अर्थ, निवड प्रक्रियेचे महत्त्व आणि निवड प्रक्रियेची जी साधने आहेत याचा अभ्यास आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये करायचा आहे. धन्यवाद.